एकदा तरी अष्टविनायक यात्रा करता यावी अशी प्रत्येक गणेश भक्ताची इच्छा असते। नमस्कार, मी तृप्ती। या व्हिडिओमध्ये मी शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा कशी करावी, त्याचा क्रम कसा असावा आणि आम्हाला आलेले अनुभव शेअर करणार आहे। घरातल्या देवांची पूजा करून आम्ही अष्टविनायक यात्रेला निघालो। पुण्यावरून सकाळी 6 वाजता निघालो आहे आणि पहिला गणपती आहे मोरगावचा मयुरेश्वर। ही अष्टविनायक यात्रा आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने करणार आहोत। मुदगल आणि गणेश पुराणात दिलेल्या नोंदीनुसार ही यात्रा अशा क्रमाने करावी की पहिला गणपती हा मोरगावचा मयुरेश्वर, दुसरा सिद्धटेकचा सिद्धिविनायक, तिसरा पालीचा बल्लाळेश्वर, चौथा महडचा वरदविनायक, पाचवा थेऊरचा चिंतामणी, सहावा लेण्याद्रीचा गिरिजात्मक, सातवा ओझरचा विघ्नेश्वर आणि आठवा रांजणगावचा महागणपती आणि शेवटी पुन्हा मोरगावचा मयुरेश्वर। पुणे टू मोरगाव हे अंतर साधारणतः 70 किलोमीटर आहे। आता 2 तास लागतील पोहोचायला। मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीच्या काठी बसलेलं सुंदर असं गाव आहे। रस्त्यावरूनच जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं। सकाळी 8 वाजता मोरगावात पोहोचलो। गावात छान शांतता होती, पक्षी गाणी गुणगुणत होते। मंदिराजवळच्या पार्किंगमध्ये कार पार्क करून आम्ही मंदिराकडे निघालो। नारळ, हार, फुले, दुर्वा यांचं ताट घेतलं। मयुरेश्वराचे मंदिर हे अगदी बाहेरून एखादा किल्ला किंवा वाडा असावे असं वाटतं। या गणपती मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बाहेर एक नंदी आहे। हे मंदिर बहामणी काळात सरदार गोळे यांनी बांधलं। पुढे या मंदिराचा विस्तार पेशवे आणि संत मोरया गोसावी यांनी केला। मंदिरात गर्दी नसल्यामुळे डायरेक्ट गाभाऱ्यात प्रवेश मिळाला। दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटले। ही एक स्वयंभू मूर्ती आहे, पूर्वेकडे तोंड असलेली आणि उजव्या सोंडेची, डोळ्यात आणि नाभीत हिरे आणि डोक्यावर नागाचा मुकुट, असं सुंदर रूप आहे मयुरेश्वराचं। गुरुजी आले होते। आम्ही संकल्प घ्यायचा विधी सुरू केला। घ्या, दोघांनी शेंदूरला भागा पाडला। हे करंदाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो रन्ते, हे करंदाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो रन्ते, प्रचोदयात् शरीरे शुद्ध्यर्थं सिन्दूरधारणं मया द्वारा कृतस्य अष्टविनायक यात्रा निर्विघ्नता सिद्ध्यर्थं यात्रायां प्रवासे सुखरूपता प्रसन्नता सिद्ध्यर्थं पूर्णकृपाशीर्वाद प्राप्त्यर्थं ब्राह्मणद्वाराद्य शुभदिने अष्टविनायक यात्रा आरंभ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं। तुम्ही ओढणी करा, पुढे ओढणीला हात लावा। श्रीर्वरजस्वमायुष्यमारोग्यमाविदा शुभमानं महीयते धान्यन्धनं वशं बहुभद्रलाभं शरदं वत्सरं दीर्घमायु स्वस्ति मंत्रार्था सबला सन्तु चिंतित मनोरथ सिद्धिरस्तु। मंगलमूर्ती मोर। हा नारळ सर्व पायाला लावून घरी गेल्यावरती प्रसाद करून खाऊन टाका। सांगता संकल्प होईल। अच्छा, बाळाच्या नंतर जर आला तर सांगता संकल्प होत नाही, तर पर्याय म्हणून फक्त यायचं, दर्शन घ्यायचं, प्रार्थना करायची, यात्रा व्यवस्थित पूर्ण झाली म्हणून आणि गेलं तरी चालतं। ठीक आहे, म्हणजे 12च्या आत आलं तर होईल। संकल्प करायचा रविवारी। हो, आता आरती असते का? आरती आता म्हणजे फक्त फिरा, तिकडे तोंड करा आणि पाय पसरून बसा। मोरगावच्या गणपतीला मयुरेश्वर असं का म्हणतात याची ही एक कथा आहे। तर सिंधू नावाच्या राक्षसाला सूर्यदेवांनी अमृताचा घडा अखंड ठेवल्यास अजयतेचे वरदान दिलेले असते। सिंधूने अहंकारापोटी सर्व लोकांना खूप त्रास दिला, त्यामुळे देवांनी गणपतीकडे मदत मागितली। तेव्हा गणपती मोरगावात मोरावर स्वार होऊन आले आणि त्यांनी त्यांच्या सोंडेने अमृताचा भरलेला घडा फोडला आणि सिंधू राक्षसाचा वध केला।
गणपतींनी मोरावर बसून दैत्यसंहार केल्यामुळे इथल्या गणपतीला मयुरेश्वर असं म्हटलं जातं. मयुरेश्वराचं दर्शन घेऊन सिद्धटेककडे निघालो. आता दुसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. मोरगाव ते सिद्धटेक हे अंतर 60 किलोमीटर आहे आणि रस्ता चांगला असल्यामुळे 1 तास लागतो पोहोचायला. हे मंदिर अहिल्यानगरमधील कर्जत तालुक्यात आहे. सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं मंदिर हे भीमा नदीच्या तीरावर एका छोट्या टेकडीवर वसलेलं आहे. 10 वाजता सिद्धटेकला पोहोचलो. तिथे मंदिराबाहेर रस्त्याचं काम चालू असल्यामुळे कार जरा जास्त लांब पार्क करावी लागली. सिद्धिविनायकाचे सध्याचे मंदिर हे अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात बांधले. त्या मंदिराकडे टेकडीवर जाण्याचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी बांधला. सिद्धिविनायकाची मूर्ती ही उजव्या सोंडेची स्वयंभू मूर्ती आहे. सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची कथा अशी सांगितली जाते की भगवान विष्णू योगनिद्रेत असताना त्यांच्या कानातून मधु आणि कैटभ असे 2 दैत्य निर्माण होतात. या राक्षसांनी ब्रह्मदेवांच्या सृष्टीच्या निर्माण निर्मितीच्या कार्यात अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना जागे केले. भगवान विष्णू या दैत्यांशी लढले खरे, पण त्यांना त्यांचा पराभव करता आला नाही. तेव्हा महादेवांनी भगवान विष्णूंना गणपतीची आराधना करायला सांगितले. भगवान विष्णूंनी सिद्धटेक इथे गणपतीची आराधना केली आणि गणपतीला प्रसन्न केले. प्रसन्न झालेल्या गणपतीने भगवान विष्णूंना आशीर्वाद आणि विविध सिद्धी प्राप्त करून दिल्या. सिद्धी प्राप्त झाल्यामुळे भगवान विष्णूंनी त्या दोन्ही राक्षसांचा पराभव केला. भगवान विष्णूंना गणपतीकडून सिद्धी प्राप्त झाल्यामुळे या गणपतीला सिद्धिविनायक असे म्हणतात. सिद्धटेक येथील टेकडी दैवी शक्तीने प्रभावित मानली जाते. फक्त 21 दिवस सलग 21 प्रदक्षिणा घालतात, त्यामुळे अर्धवट राहिलेली कार्य पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. इथे 1 प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सुमारे अर्धा तास लागतो. हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास 21 प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर 21 दिवसांनी त्यांची सरदारकी परत मिळाली अशी आख्यायिका सांगितली जाते. सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आता निघालो आहे अष्टविनायक यात्रेतील 3रा गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर. पुणे सोलापूर हायवेवर हॉटेल कांचनला ब्रेक घेतला आणि लंच केला. सिद्धटेक ते पाली हे अंतर 220 किलोमीटर असून 4.5 ते 5 तास लागतील पोहोचायला. बल्लाळेश्वराचे मंदिर रायगड जिल्ह्यातील पाली गावात आहे. बल्लाळेश्वराच्या मंदिरात जाण्याआधी खोपोलीमध्ये आम्ही हॉटेलला चेक इन करणार आहे. अष्टविनायक यात्रेतील पहिल्या दिवसाचा मुक्काम खोपोलीतील रॅडिसन हॉटेलला करणार आहोत. फ्रेश होऊन आता अष्टविनायक मधला 3रा गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वरला निघाला आहोत. पाली हे सह्याद्रीच्या कुशीत बसलेले सुंदर असं गाव आहे. वाटेत जाताना डावीकडे तैल बैल फोर्ट दिसतो. खोपोलीपासून बल्लाळेश्वराच्या मंदिराचे अंतर हे 30 किलोमीटर असून 40 मिनिटं लागतात पोहोचायला. हा सरसगड आहे.
याच्या पायथ्याशीच पाली गाव वसलेलं आहे. मंदिराजवळच्या पार्किंगमध्ये कार पार्क करून मंदिराकडे निघालो. बल्लाळेश्वराच्या दर्शन घेण्याआधी इथे श्री धोंडी विनायक गणपतीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. भक्त बल्लाळ गणेश म्हणून एका मोठ्या धोंड्याची म्हणजेच दगडाची पूजा करीत असे. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेश तिथे प्रकट झाले आणि फक्त बल्लाळाच्या विनंतीनुसार त्याने इथेच वास्तव्य केले. हा दगड म्हणजेच धोंडी विनायक मानला जातो. मंदिरात गर्दी नसल्यामुळे दर्शन लगेच झाले. बल्लाळेश्वराची मूर्ती 3 फूट उंच, पूर्वाभिमुख आणि दगडी सिंहासनावर आहे. या मूर्तीचे डोळे हिऱ्यापासून बनवलेले आहेत. मूर्तीवर रिद्धी सिद्धीच्या चांदीच्या प्रभावही आहेत. बल्लाळेश्वर मंदिराची अशी कथा सांगितली जाते की त्रेतायुगात पाली गावात बल्लाळ नावाचा मुलगा राहत होता. तो गणेशाचा परमभक्त होता. तो आपल्या मित्रांसोबत जंगलात जाऊन एका दगडाची गणेश म्हणून पूजा करीत असे. तो पूजा करायचा, मंत्र जाप करायचा. त्याची भक्ती पाहून गावातल्या लोकांना राग येऊ लागला. त्यांना वाटले की बल्लाळ त्यांच्या मुलांना चुकीच्या मार्गाने नेत आहे. गावकरी भक्त बल्लाळचे वडील कल्याणशेठ यांच्याकडे तक्रार करतात. कल्याणशेठ त्याला जंगलात शोधतात. तो गणेश भक्तीत मग्न असतो. कल्याणशेठ रागाच्या भरात त्याचे पूजेचे सामान फेकून देतात. त्याला मारहाण करतात आणि एका झाडाला बांधून तसेच जंगलात सोडून देतात. परंतु भक्त बल्लाळाची भक्ती इतकी तीव्र असते की त्या वेदनेतही तो गणेशाचा जाप चालूच ठेवतो. त्याच्या भक्तीने आणि निष्ठेने श्री गणेश तिथे प्रकट होतात आणि त्याला विचारतात, तुला काय वर हवा? भक्त बल्लाळ म्हणाला, मला तुझ्या चरणी राहायची इच्छा आहे आणि तुझ्या भक्तांना तुझे दर्शन घेता यावे. गणपतीने त्याची इच्छा पूर्ण केली आणि तिथे वास्तव्य करण्याचे ठरवले. त्यामुळे भक्त बल्लाळाच्या नावाने गणेश बल्लाळेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. हे मंदिर मोरेश्वर विठ्ठल सिकंदर यांनी 1640 मध्ये बांधले. नंतर 1730 मध्ये फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर पूर्वाभिमुख असून याची रचना पेशवाई स्थापत्य शैलीची आहे. या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून लाकडी बांधकाम आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस तलाव आहेत. त्यातील एका तलावाचे पाणी पूजेसाठी वापरले जाते. बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन आता निघालो आहे अष्टविनायक यात्रेतील चौथा गणपती म्हणजेच महडचा वरद विनायक. पाली ते महड हे अंतर 37 किलोमीटर असून 1 तास लागतो पोहोचायला. वरद विनायक गणपती मंदिर हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात येते. या गणपतीला वरद विनायक म्हणजेच वर देणारा असे म्हटले जाते, कारण तो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. या गणपतीला नवसाला पावणारा गणपती असेही म्हटलं जातं. जवळजवळ 8 वाजले होते पोहोचायला मंदिरापर्यंत, पण गर्दी खूप कमी होती. मंदिराचा जीर्णोद्धार 1725 मध्ये पेशवे काळात कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी केला आणि महड गावही त्यांनीच वसवले. या मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे. मंदिराची रचना साधी कौलारू आहे. घुमटावर सोनेरी कळस आणि नागाची नक्षी आहे. हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जिथे भक्तांना गाभाऱ्यात जाऊन स्वतः पूजा करता येते. मंदिरात 2 मूर्ती आहेत. एक गाभाऱ्याबाहेर शेंदुराने माखलेली डाव्या सोंडेची आणि एक गाभाऱ्यात संगमरवरी उजव्या सोंडेची.
या मंदिरासंबंधी अशी कथा सांगितली जाते की 1690मध्ये धोंडू पौडकर यांना स्वप्नात मंदिरामागील तळ्यात गणपतीची मूर्ती पाण्यात पडलेली दिसली. त्यांनी त्या मूर्तीचा शोध घेतला आणि त्या मूर्तीची स्थापना मंदिरात केली. अशी ही स्वयंभू मूर्ती आहे. या मंदिराच्या चारही बाजूस 4 हत्तींच्या मूर्ती आहेत. पासून मंदिरात नंदादीप सतत प्रज्वलित असतो. अष्टविनायक यात्रेच्या पहिल्या दिवशी आम्ही 4 गणपतीचे दर्शन घेतलं. पहिल्या दिवसाचा मुक्काम आम्ही खोपोलीमधल्या रॅडिसन हॉटेलला केला आहे. आज भरपूर प्रवास झाला होता, त्यामुळे हॉटेलला जाऊन डिनर केला आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून आवरलं. आज अष्टविनायक यात्रेतील दुसरा दिवस. आज जाणार आहे 5व्या गणपतीला, म्हणजेच थेऊरचा चिंतामणी. खोपोली ते थेऊर हे अंतर 105 किलोमीटर असून 2.5 ते 3 तास लागतात पोहोचायला. श्री चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात मुळा मुठा नदीच्या काठी वसलेले आहे. हे अष्टविनायक मधले 5वे क्षेत्र म्हटले जाते. थेऊर हे पुण्यापासून 25 किलोमीटरवर आहे. थेऊरच्या चिंतामणीचं मंदिर हे भव्य असून आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे उत्तरेकडे असून मंदिरात एक छोटे शिवमंदिर आहे. आज मंदिरात दुपारी पोहोचल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती, त्यामुळे दर्शनाला वेळ लागला. या मंदिराचा सभा मंडप हा भव्य लाकडी आणि कौलारू आहे. हा सभा मंडप माधवराव पेशवे यांनी बांधला असं सांगितले जाते. मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू डाव्या सोंडेची आसनस्थ आणि पूर्वाभिमुख आहे. मूर्तीच्या डोळ्यांमध्ये लाल मणी आणि हिरे जडलेले आहेत. मंदिराची पुनर्बांधणी श्री मोरया गोसावी यांचे वंशज धरणीधर महाराज देव यांनी 18व्या शताब्दीत केली. इथे अशी आख्यायिका सांगितली जाते की ब्रह्मदेवांनी आपलं चित्त स्थिर करण्यासाठी इथे गणपतीची आराधना केली, त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले. इथे गणपतीचं चिंतामणी नाव हे कसं पडले याची अशी कथा सांगितली जाते की राजा अभिजित आणि राणी गुणवंती यांचा पुत्र गुणा याने कपिल मुनींकडील चिंतामणी नावाचे रत्न चोरले. कपिल मुनींनी गणपतीला विनंती केली आणि गणपतीने गणाचा वध करून रत्न परत आणले. कपिल मुनींनी ते रत्न गणपतीला अर्पण केले आणि गणपतीने ते रत्न गळ्यात धारण केले, त्यामुळे येथील गणपती चिंतामणी नावाने प्रसिद्ध झाले. थेऊरच्या मंदिरात प्रति व्यक्ती 50 रुपये असं जेवण मिळतं. इथे हा जेवण करून आम्ही पुढे लेण्याद्रीला निघालो. थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेऊन आता निघालो आहे अष्टविनायक यात्रेतला 6वा गणपती म्हणजेच लेण्याद्रीचा गिरिजाध्वज. थेऊर ते लेण्याद्री हे अंतर 107 किलोमीटर असून 2.5 ते 3 तास लागतात पोहोचायला. लेण्याद्रीचा आजूबाजूचा परिसर छोटी छोटी गावं आणि शेती यांनी समृद्ध आहे.
गिरिजात्मज लेण्याद्री हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी 6वे गणपती मंदिर आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याद्री येथील डोंगरात लेण्यांमध्ये वसलेले आहे. डोंगरावर मंदिरात जाण्यासाठी इथे प्रति व्यक्ती 25 रुपये असे तिकीट काढावे लागते. गिरिजात्मजाचे मंदिर लेण्याद्रीच्या डोंगरातील 18 बौद्ध लेण्यांपैकी 7व्या गुहेत आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सुमारे 280 ते 300 पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढून दर्शन घेणे हा भक्तांसाठी आध्यात्मिक अनुभव मानला जातो. लेण्याद्रीच्या डोंगरावर चढताना इथे माकडे खूप त्रास देतात. जर तुमच्याकडे हातात पाण्याची बॉटल, फोन, पूजेचे ताट, फूल, नारळ काहीही असेल तरी ते ओढून घेतात. हे टाळण्यासाठी हातात कोणतेही सामान ठेवू नका. सगळं सामान बंद बॅगेत ठेवा आणि हातात एखादी काठी किंवा तुमच्याकडे असलेली सेल्फी स्टिक, कॅमेरा स्टिक सोबत ठेवा. काठी असेल तर शक्यतो माकडे जवळ येत नाहीत. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. त्यामुळे वृद्ध आणि अपंग व्यक्तींसाठी काही अडचणी येऊ शकतात. त्यासाठी पायथ्याशी पालखीची सोय उपलब्ध आहे. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. इथून जुन्नर परिसराचे विहंगम दृश्य दिसते. इथून शिवनेरी किल्लाही खूप छान दिसतो. पावसाळ्यात इथला परिसर नयनरम्य असतो, पण पावसाळ्यात पायऱ्या ओल्या आणि निसरड्या होऊ शकतात. त्यामुळे इथे जास्त काळजी घ्यावी लागते. मंदिराची रचना बौद्धकालीन असून त्यात कोरीव खांब आणि विशाल सभागृह आहे. गिरिजात्मज या नावाचा अर्थ गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे पुत्र. या नावामागे अशी कथा सांगितली जाते की पार्वतीने येथे गणपतीची तपश्चर्या करून गणेशाला पुत्ररूपात प्राप्त केले, म्हणून येथील गणपतीला गिरिजात्मज असे म्हणतात. पार्वतीने गणेशाला जन्म दिल्यावर याच लेण्यात त्याची पूजा केली असे मानले जाते. काही कथांनुसार गणपतीने इथे राक्षसांचा नाश करून भक्तांचे रक्षण केले असेही सांगितले जाते. गिरिजात्मज गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, जी भिंतीवर कोरलेली आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची, एकाकी आणि उत्तराभिमुख आहे. ती दगडात कोरलेली असून त्यावर नियमितपणे शेंदूर लावला जातो. येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरण भक्तांना शांती आणि ध्यानासाठी प्रेरित करते. मंदिर सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत खुले असते. संध्याकाळी 6 नंतर वरती डोंगरावर सोडलं जात नाही. लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचं दर्शन घेऊन आता निघालो आहे अष्टविनायक यात्रेतील 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर. लेण्याद्री ते ओझर हे अंतर 15 किलोमीटर असून 25 मिनिटं लागतात पोहोचायला.
मंदिर पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. श्री विघ्नेश्वर ओझर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या काठावर बसलेले गणपती मंदिर आहे. या मंदिराजवळ कुकडी नदीवरील एडगाव धरणाचा जलाशय असल्यामुळे इथल्या परिसराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. ओझरचा विघ्नेश्वर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती मानला जातो. या मंदिराची बांधणी 1765 मध्ये बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी केली आणि मंदिरावर सोन्याचा कळस चढवला. इथे प्रचलित असलेल्या आख्यायिकेनुसार अशी कथा सांगितली जाते की राजा अभिनंदन याने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला. त्यामुळे घाबरलेल्या इंद्राने विघ्नासूर नावाच्या राक्षसाला यज्ञात अडथळे आणण्यासाठी पाठवले. विघ्नासुराने सर्व यज्ञांमध्ये विघ्ने आणण्यास सुरुवात केली. ऋषी मुनींनी गणपतीला विनंती केली आणि गणपतीने विघ्नासुराचा पराभव केला. पराभूत विघ्नासुराने गणपतीला शरण येऊन विनंती केली की माझे नाव तुझ्या नावापूर्वी घेतले जावे आणि तू इथेच वास्तव्य करावे. गणपतीने ही विनंती मान्य केली आणि तो विघ्नहर नावाने ओझर इथे स्थायिक झाला. विघ्नेश्वराच्या मूर्तीच्या डोळ्यात माणिक आहेत. बाजूला रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आणि भिंतीवर शेषनाग व वास्तुपुरुष आहे. मंदिराभोवती दगडी तटबंदी आणि बाहेर 2 रेखीव दगडी दीपमाळा आहेत. मंदिराची वेळ सकाळी 5 ते रात्री 11 आहे. सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 7:30 ते 10:30 इथे महाप्रसाद उपलब्ध असतो. अष्टविनायक यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही 3 गणपतींचं दर्शन घेतलं. ओझरला महाप्रसाद घेऊन आम्ही दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामासाठी पुण्याला निघालो. दुसऱ्या दिवसाचा मुक्काम पुण्यातील पुणेनगर रोडच्या नोव्होटेल हॉटेलला केला. या हॉटेलचा आमचा एक्सपिरियन्स चांगला नसल्यामुळे मी इथे याचे डिटेल्स देत नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अष्टविनायक यात्रेतील 8वा गणपती म्हणजेच रांजणगावचा महागणपतीला निघालो. पुणे टू रांजणगाव हे अंतर 54 किलोमीटर असून 1.5 तास लागतो पोहोचायला. महागणपती मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे आहे. महागणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांमध्ये श्रद्धा आहे. इथे अशी आख्यायिका सांगितली जाते की भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्यापूर्वी इथे गणपतीची पूजा केली होती. त्रिपुरासुराने गणपतीच्या आराधनेवर वर मिळवला होता की त्याचा वध केवळ शिवशंकरच करू शकतील. शिवशंकरांनी प्रणैम शिरसा देवम या श्लोकाचे स्मरण करून त्रिपुरासुराचा वध कार्तिक शुद्ध पौर्णिमेला केला, ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. या ठिकाणी शिवशंकरांनी गणेशाची मूर्ती स्थापित केली आणि हे गाव पूर्वी मणिपूर नावाने ओळखले जायचे. आता हे गाव रांजणगाव म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराचे बांधकाम 9व्या आणि 10व्या शतकातील आहे. सभा मंडप सरदार किबे यांनी तर गाभारा माधवराव पेशवे यांनी बांधला.
महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची रचना अशी आहे की दक्षिणायन आणि उत्तरायण याच्या मध्य काळात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात, त्यामुळे मूर्तीला सोनेरी तेज प्राप्त होते. महागणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती डाव्या सोंडेची, कमळावर आसनस्थ आणि रुंद कपाळाची आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धिसिद्धी आहेत. मूर्तीच्या खाली तळघरात आणखी एक मूर्ती आहे जी महोत्कट नावाने ओळखली जाते. या मूर्तीला 10 सोंडा आणि 10 हात असल्याचे मानले जाते, परंतु ती सामान्यतः दर्शनासाठी उपलब्ध नसते. दर्शन करून बाहेर पडल्यावर मंदिराच्या प्रांगणात एक विहीर आहे. आता आम्ही अष्टविनायक यात्रेतील 8वा गणपती म्हणजेच रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेतले. आता शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा पूर्ण करण्यासाठी आम्ही निघालो आहे अष्टविनायक यात्रेतील पहिल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोरगावला. पहिल्या दिवशी मोरगावला संकल्प करून जो नारळ आम्ही सोबत घेतला होता तो नारळ आम्ही 8 गणपतींचे दर्शन घेताना चरण स्पर्श करून घेतला होता. आता इथे मोरगावला या नारळाला मयुरेश्वराच्या चरण स्पर्श करून अष्टविनायक यात्रा पूर्ण केली. आता हा नारळ आम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतो. अष्टविनायक यात्रा करून अतिशय प्रसन्न वाटत आहे. तुम्हाला जर अष्टविनायक यात्रा करायची असेल तर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने करा. शक्यतो शनिवार रविवार अष्टविनायक यात्रा करणे टाळा. जर तुम्ही शनिवार रविवार सोडून बाकी दिवशी ही यात्रा करत असाल तर तुम्हाला गर्दी कमी लागेल आणि त्यामुळे तुमचा वेळही वाचेल, तुमचे दर्शनही छान होईल. सकाळी लवकरात लवकर गणपती मंदिरात पोहोचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून रांग लावावी लागणार नाही. अष्टविनायक यात्रेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गणेश भक्तांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.